पहा, फोर्थ मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड फ्रॉम अल्काइल बेन्झीन. मग तुम्हाला क्वेश्चन असतो किंवा असा आहे, हाऊ विल यू प्रिपेअर ॲरोमॅटिक बेन्झोइक ॲसिड फ्रॉम अल्काइल बेन्झीन. म्हणजे आपल्याला ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड प्रिपेअर करायचे आहेत कुणापासून? अल्काइल बेन्झीन पासून. मी तुम्हाला एक्झाम दिलेलं आहे, त्याच्या अगोदर स्टेटमेंट काय सांगता येईल बघा. वेन टोल्यून on oxidation in presence of oxidizing agent KMnO4 formation of potassium benzoate take place. आता ही फर्स्ट स्टेप आहे. पहिल्या स्टेपला काय होतंय? टोल्यूनचं काय झालंय? ऑक्सिडेशन झालंय. हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे, KMnO4 असेल. काय झालं? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे टोल्यून ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ KMnO4 KOH. फॉर्मेशन ऑफ पोटॅशियम बेन्झोएट टेक प्लेस. पहिल्यांदा हा पोटॅशियम बेन्झोएट टेक प्लेस झाला. कसा तयार झाला बघा. हा जो CH3 आहे त्याचे 3 हायड्रोजन निघून गेले, त्याच्याऐवजी करस्पॉन्डिंग ऑक्सिजन इथला काय असेल? ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. यात ऑक्सिजन अँड दिस K प्लस ॲडिशन रिॲक्शन कंप्लीट झाली आहे आणि फॉर्मेशन ऑफ पोटॅशियम बेन्झोएट तयार झालेलं आहे. इथं पोटॅशियम बेन्झोएट तयार झालं. दिस पोटॅशियम बेन्झोएट which on acid hydrolysis formation of benzoic acid take place. This potassium हा बाहेर पडला, त्याचा ॲसिड हायड्रोलिसिस केलं म्हणजे त्यात हायड्रोजन गेला. फॉर्मेशन ऑफ दिस C डबल बॉन्ड OOK यातला पोटॅशियम आयन बाहेर पडला, त्याच्याऐवजी करस्पॉन्डिंग प्रोटॉन. फॉर्मेशन ऑफ डॅश COH म्हणजे काय झालेलं आहे? टोल्यून विच इज कन्वर्टेड टू बेन्झोइक ॲसिड. समजतंय? म्हणजे स्टेटमेंट काय होतं बघा. वेन अल्काइल बेन्झीन ऑन ऑक्सिडेशन फॉर्मेशन ऑफ पोटॅशियम बेन्झोएट टेक प्लेस. पहिल्यांदा त्याच्यापासून पोटॅशियम बेन्झोएट तयार झालं. त्या पोटॅशियम बेन्झोएटचं काय केलं आपण? हायड्रोलिसिस केलंय इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड. हायड्रोलिसिस केले की हा पोटॅशियम निघून गेला, त्याच्याऐवजी हायड्रोजन आला. फॉर्मेशन ऑफ बेन्झोइक ॲसिड टेक प्लेस. मग तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, हाऊ विल यू प्रिपेअर बेन्झोइक ॲसिड फ्रॉम टोल्यून. तर त्यावेळेस ही रिॲक्शन देणं अपेक्षित आहे. ही झाली थर्ड मेथड ऑफ प्रिपरेशन, फोर्थ मेथड ऑफ प्रिपरेशन. त्यानंतर पुढची फिफ्थ मेथड ऑफ प्रिपरेशन पाहूया. कार्बोक्सिलिक ॲसिड also be prepared from corresponding alkene. कार्बोक्सिलिक ॲसिड आपल्याला अल्किनपासून पण प्रिपेअर करता येतं. त्यासाठी पहिलं उदाहरण आपण बघूया. त्यातच मी स्टेटमेंट पण सांगतोय. व्हेन अल्कीन ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ KMnO4 अँड डायल्यूट H2SO4 अँड सम हीट. काय म्हटलं बघा. हे उदाहरण बाजूला ठेवले, फक्त आपण जनरल स्टेटमेंट बघूया. व्हेन अल्कीन ऑन oxidation in presence of KMnO4 and dilute H2SO4 formation of carboxylic acids take place. म्हणजे जर तुम्ही अल्किनचं, अल्किन म्हणजे काय? जिथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो त्याला आपण अल्किन म्हणतो. त्या अल्किनचं आपल्याला कन्व्हर्जन कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये होतं. कधी होतं? जर तुम्ही ऑक्सिडेशन केलं कुणाबरोबर? विथ KMnO4 अँड डायल्यूट H2SO4. मग इथं एक्झाम्पल बघा. C6H5 CH डबल बॉन्ड CH2. C6H5 म्हणजे हा फिनाइल ग्रुप आला आणि CH डबल बॉन्ड CH2 म्हणजे हा इथिन ग्रुप आला. फिनाइल ग्रुपला हा इथिन ग्रुप अटॅच आहे, त्यामुळे याचं नाव काय आलं? फिनाइल इथिन. वेन फिनाइल इथिन ऑन ऑक्सिडेशन विथ KMnO4 अँड डायल्यूट H2SO4 काय झालं बघा. हा जो ग्रुप आहे इथिन ग्रुप हा पूर्णपणे रिप्लेस झाला. हा HCH2 हा जो ग्रुप रिप्लेस झाला आणि त्याच्याऐवजी करस्पॉन्डिंग डॅश COH ग्रुप आलेला. फॉर्मेशन ऑफ C6H5COOH ज्याचं नाव काय म्हणता येईल आपल्याला? बेन्झोइक ॲसिड. हा कायला? बेन्झोइक ॲसिड. बेन्झोइक ॲसिड प्रिपेअर झालं. समजतंय? फिनाइल इथिन बेन्झोइक ॲसिडमध्ये कन्व्हर्जन झालं. लागली दुसरे उदाहरण बघूया. बेन्झीन काय? त्यात सिंगल बॉन्ड आहे. काय आला? विच इज कॉल्ड ॲज सायक्लोहेक्झिन. काय? डबल बॉन्ड आहे म्हटल्यानंतर ते
उदाहरण आहे विच इज कॉल्ड ॲज सायक्लोहेक्झिन विच ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझन्स ऑफ KMnO4 डायल्यूट H2SO4 फॉर्मेशन ऑफ हा डबल बॉन्ड ब्रेक होतो आणि या टेलला COH ग्रुप या टेलला करस्पॉन्डिंग सेकंड COH ग्रुप फॉर्मेशन ऑफ ॲडिपिक ॲसिड टेक प्लेस. त्याच्यामध्ये दोन COH ग्रुप आहे म्हणजे हा काय आहे डायकार्बोक्सिलिक ॲसिड आहे. त्याचं ते उदाहरण आहे म्हणजे ते काय आहे ॲडिपिक ॲसिड. क्वेश्चन विचारला जातो हाऊ विल यू प्रिपेअर ॲडिपिक ॲसिड फ्रॉम सायक्लोहेक्झिन. सायक्लोहेक्झिन फक्त सिंपल काय केलेलं आहे ऑक्सिडेशन केलं आहे इन प्रेझन्स ऑफ KMnO4 अँड डायल्यूट H2SO4. समजतंय. ही झाली 5th मेथड ऑफ प्रिपरेशन. त्यानंतर लास्ट एक बघूया मेथड ऑफ प्रिपरेशन. हां 6th मेथड ऑफ प्रिपरेशन बघा. कार्बोक्सिलिक ॲसिड प्रिपेअर्ड फ्रॉम क्रिग्नास रिएजंट. क्रिग्नास रिएजंट म्हणजे कोणता अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड विच इज नोन ॲज ग्रिग्नार्ड्स रिएजंट. ग्रिग्नार्ड्स रिएजंट काय करायचं आहे विच इज ट्रीटेड विथ CO2. त्याची कुणाबरोबर ट्रीटमेंट करायची आहे करस्पॉन्डिंग CO2 सॉलिड कार्बन डायऑक्साईड. त्याला आपण काय म्हणतोय ड्राय आईस सुद्धा म्हणतोय. काय सॉलिड कार्बन डायऑक्साईड आहे CO2. त्याला आपण ड्राय आईस मराठीत सांगायचं शुष्क बर्फ सुद्धा म्हणतो त्याला आपण. वेन ग्रिग्नार्ड्स रिएजंट ट्रीटेड विथ सॉलिड्स कार्बन डायऑक्साईड ड्राय आईस म्हणूया इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स टेक प्लेस. पहिल्या स्टेपला काय झाला कॉम्प्लेक्स तयार झाला. कसा तयार झाला इथे दाखवतो तुम्हाला. ज्यावेळेस याची रिॲक्शन होते ग्रिग्नार्ड्स रिएजंटची आणि या ड्राय आईसची कुठला तरी एक इकडचा असेल किंवा इकडचा आहे डबल बॉन्ड ब्रेक होतो. डबल बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे सिंगल बॉन्डमध्ये कन्व्हर्जन झालं याच्यामध्ये म्हणजे कार्बनची ऑक्सिजनची व्हॅल्यू शिल्लक आहे कार्बनची व्हॅल्यू शिल्लक आहे. दिस कार्बन अटॅच टू दिस अल्काइल ग्रुप. काय होतोय हा जो कार्बन आहे तो करस्पॉन्डिंग अल्काइल ग्रुप अटॅच होतो आणि हा जो आहे मॅग्नेशियम हॅलाइड विच इज अटॅच टू करस्पॉन्डिंग ऑक्सिजन. बरोबर आहे का. फॉर्मेशन ऑफ RCOOMgX विच इज कॉम्प्लेक्स. कळालं. परत एकदा बघा यातला जर डबल बॉन्ड ब्रेक झाला या ऑक्सिजनची व्हॅल्यू शिल्लक आहे या कार्बनची व्हॅल्यू शिल्लक आहे. कार्बन विच इज अटॅच टू दिस अल्काइल ग्रुप या अल्काइल ग्रुपला अटॅच झाला. हा जो MgX आहे मॅग्नेशियम हॅलाइड जो आहे विच इज अटॅच टू ऑक्सिजन अँड फॉर्मेशन ऑफ RCOOMgX हा कॉम्प्लेक्स तयार झाला पहिल्या स्टेपला. नाव इन सेकंड स्टेप दिस कॉम्प्लेक्स on hydrolysis in presence of dilute HCl formation of हा MgX जो आहे मॅग्नेशियम हॅलाइड रिप्लेस केला जातो त्याच्याऐवजी करस्पॉन्डिंग हा प्रोटॉन तिथे जपला आहे R-C डबल बॉन्ड OOH आणि हा MgX आणि हायड्रॉक्सी ग्रुप हायड्रॉक्सी मॅग्नेशियम हॅलाइड. दिस RCOH म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिड and this MgOH means hydroxy magnesium halide. इथं कार्बोक्सिलिक ॲसिड विथ लिबरेशन ऑफ हायड्रॉक्सी मॅग्नेशियम हॅलाइड. समजलं. आता बघूया एक्झाम्पल बघूया. वेन मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड हा काय ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे विच इज ट्रीटेड विथ ड्राय आईस इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स. बघा तेच झालेलं आहे. काय होतला हा बॉन्ड इथला ब्रेक झाला डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल. हा कार्बन हा मिथाइल ग्रुपला अटॅच झाला हा मिथाइल ग्रुप हा कार्बन अटॅच झाला CH3COOMgCl हा कॉम्प्लेक्स तयार झाला. त्याचं ॲसिड हायड्रोलिसिस केलं हा MgCl आणि हायड्रॉक्सिल फॉर्मेशन ऑफ हायड्रॉक्सी मॅग्नेशियम क्लोराइड अँड हा हायड्रॉक्सिल इथला डॅश OH नाही सॉरी इथला प्रोटॉन आणि इथलं COO इथं जाऊन अटॅच झाला फॉर्मेशन ऑफ CH3COH म्हणजे हा काय आला ॲसेटिक ॲसिड आला. ॲसेटिक ॲसिड किंवा आता आपण काय म्हणतोय इथेनॉइक ॲसिड म्हणतोय. लक्षात आलं. इथेनॉइक ॲसिड किंवा
acetic acid with liberation of hydroxy magnesium chloride. समजतंय? ओके. इथं आपल्या मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिडच्या 6 मेथड ऑफ प्रिपरेशन संपते. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला जो पाहायचा आहे तो काय बघा, केमिकल प्रॉपर्टीज. आतापर्यंत आपण फिजिकल प्रॉपर्टीज पाहिल्या, मेथड ऑफ प्रिपरेशन पाहिल्या. आता काय बोलतोय, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन पाहूया आपण. केमिकल प्रॉपर्टी ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. त्यातली फर्स्ट केमिकल प्रॉपर्टी, टेस्ट विथ टोलन्स रिएजंट किंवा आपण सिल्वर मिरर टेस्ट पण म्हणतोय. काय स्टेटमेंट बघा, आता ही फक्त टेस्ट कोण दाखवतोय, अल्डिहाइड दाखवतोय, कीटोन दाखवत नाही आहे. त्यामुळे फक्त आपण अल्डिहाइडचीच बघतोय. वेन अल्डिहाइडचा फॉर्म्युला R-CHO ट्रीटेड विथ, काय याचं नाव म्हणता येईल आपल्याला, ट्रीटेड विथ अमोनिकल सिल्वर नायट्रेट. हे काय, अमोनिकल सिल्वर नायट्रेट, त्याला आपण काय म्हणतोय, टोलन्स रिएजंट. म्हणजे काय म्हणता येईल, अल्डिहाइड बॉइल्ड विथ टोलन्स रिएजंट, फॉर्मेशन ऑफ सिल्वर मिरर विथ कार्बोक्सिलिक आयन टेक प्लेस. आता ऍक्च्युली टेस्ट आहे, त्यामध्ये काय म्हणते आपल्याला, कार्बोक्सिलेट आयन विथ सिल्वर मिरर. म्हणजे सिम्पली काय सांगता येईल बघा, एका स्पष्ट वाक्यात सांगायचं झालं तर, वेन अल्डिहाइड ट्रीटेड विथ टोलन्स रिएजंट, बॉइल्ड विथ म्हणणार, वेन अल्डिहाइड बॉइल्ड विथ टोलन्स रिएजंट, फॉर्मेशन ऑफ सिल्वर मिरर विथ कार्बोक्सिलिक आयन टेक प्लेस. आणि त्याची रिॲक्शन इथं आहे, अल्डिहाइड RCHO रिॲक्शन विथ करस्पॉन्डिंग अमोनियम, काय म्हणतो याला, अमोनिकल सिल्वर नायट्रेट आहे, बॉइल्ड केलेला आहे. फॉर्मेशन ऑफ, हा जो ग्रुप आहे करस्पॉन्डिंग इथला अल्डिहाइडचं कन्व्हर्जन करस्पॉन्डिंग ॲसिटेट आयन मध्ये झालं, ह्याला आपण कार्बोक्सिलेट आयन म्हटलं. विथ लिबरेशन ऑफ 2 मॉलिक्युल्स ऑफ Ag सिल्वरचं जर डिपॉझिशन होतं, मेटल आहे तो, सिल्वर मिरर होतं, विथ लिबरेशन ऑफ अमोनिया अँड वॉटर. लक्षात आलं? ही झाली टेस्ट. काय टेस्ट आहे, टोलन्स टेस्ट किंवा आपण त्याला सिल्वर मिरर टेस्ट बोलतोय. कळालं? त्यानंतर दुसरी एक टेस्ट बघूया, सेकंड. दुसरी टेस्ट बघा, फेलिंग टेस्ट. स्टेटमेंट सांगता येईल, वेन अल्डिहाइड बॉइल्ड विथ फेलिंग सोल्युशन. अल्डिहाइड काय करतोय, बॉइल करतोय, बरोबर, फेलिंग सोल्युशन, फॉर्मेशन ऑफ रेड प्रेसिपिटेट ऑफ क्युप्रस ऑक्साइड अँड फॉर्मेशन ऑफ कार्बोक्सिलिक आयन टेक प्लेस. म्हणजे इथं काय होतंय, रेड प्रेसिपिटेट, क्युप्रस ऑक्साइडचा रेड प्रेसिपिटेट तयार होतोय विथ कुणाबरोबर, कार्बोक्सिलेट आयन बरोबर. सिम्पली टेस्ट आहे, त्यामुळे जास्त हे द्यायची गरज नाही, फक्त आपल्याला माहित असावं म्हणून सांगतोय. काय पहा, वेन अल्डिहाइड बॉइल्ड विथ फेलिंग सोल्युशन. फेलिंग सोल्युशन म्हणजे काय, हॉट वॉटर आणि कॉपर यांचं जे मिक्सचर असतं त्याला आपण काय म्हणतो, फेलिंग सोल्युशन. कॉपर आणि हायड्रॉक्सिल आयन याचं जे वॉटर मिक्सचर असतं त्याला आपण फेलिंग सोल्युशन म्हणतोय. अल्डिहाइड ट्रीटेड विथ फेलिंग सोल्युशन, फॉर्मेशन ऑफ रेड प्रेसिपिटेट ऑफ क्युप्रस ऑक्साइड विथ कार्बोक्सिलिक आयन अँड फॉर्मेशन ऑफ वॉटर टेक प्लेस, त्याच्याबरोबर तयार होते. ही दुसरी आपली काय झाली, केमिकल प्रॉपर्टी ऑफ अल्डिहाइड. मगाची आपण बघितली, कुठली मगाशी बघितलेली, फर्स्ट टोलन्स टेस्ट आणि हे फेलिंग टेस्ट. दिस टू आर शोन बाय करस्पॉन्डिंग अल्डिहाइड. ह्या दोन्ही का टेस्ट कोण दाखवतोय, अल्डिहाइड बघतोय. नेक्स्ट पुढच्या जे टेस्ट आहेत त्या अल्डिहाइड आणि कीटोनसाठी, त्या पुढच्या लेक्चरला पाहूया. ओके.